मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्ही व्हिडिओवरती क्लिक केलं असेल. आता तुम्हाला व्हिडिओचा थंबनेल दिसला असेल की आता हे शेवटचे 6 महिने गायब व्हा, असा अभ्यास करा की तुम्हाला 90+ मार्क पडतील. पुढील 6 महिन्याचं कट टू कट नियोजन परवा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जाहिरात ही ऑगस्ट महिन्यामध्ये येणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो भरती ही मोठी असणार आहे. जवळजवळ तुम्हाला सांगतो 14 ते 15 हजार पदांची जाहिरात येणार आहे. सर्व काही चित्र स्पष्ट आहे. आतापर्यंत तुम्ही काय केलं काय नाही केलं, तुम्ही आतापर्यंत कुठं क्लास लावले असेल, आतापर्यंत तुम्ही एक भरती मारली असेल, 2 भरत्या मारल्या असेल, तुम्ही वेटिंगला राहिला असाल, ग्राउंड क्वालिफाय झाला नसाल, तुमची ही पहिलीच भरती असेल, आतापर्यंत तुम्ही काय केलं काय नाही केलं हे सगळं विसरून जा. बरोबर. आता इथून पुढे काय करायचं, इथून पुढे तुम्हाला कसं नियोजन करायचं, तुमचा अभ्यास तुम्हाला कशा पद्धतीने करायचा, पुढील 6 महिन्याचं कट टू कट नियोजन तुम्हाला कशा पद्धतीने करायचं हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगाल की व्हिडिओ बघितला तर शेवटपर्यंत बघा, कारण तुमचा फायदा होईल. ठीक आहे पोरांनो, तर चला आता आपण बघूया की पुढील 6 महिन्याचं नियोजन तुम्हाला कसं करायचं. मी तर म्हणेल तुमच्याकडे 6 महिने उरलेच नाही, तुमच्याकडे 6 महिने उरलेच नाही पोरांनो, तुमच्याकडे आहे फक्त 4 महिने. 2 महिने मी तुमचे खाण्यापिण्यात राहण्यात झोपण्यात सोडून दिले, फक्त 4 महिने आपल्या हातामध्ये आहे पोरांनो. 4 महिने म्हणजे 120 दिवस आणि 120 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं आहे. तुम्हाला असा अभ्यास करायचा की तुमची लेखी ही 90+ झाली पाहिजे आणि येणारी जी काय भरती आहे त्या भरतीमध्ये तुमच्या बापाचं नाव तुमच्या छातडाला लागलं पाहिजे. बरोबर. आजपासून नियोजन करायचं आहे आपल्याला. आजपासून तुम्हाला कसा अभ्यास करायचा, मैदानी तर तुम्ही तुमची बनवून घेणारच आहे, मैदानी तुम्हालाच पळावं लागणार आहे. मी किती वरून सांगितलं व्हिडिओमध्ये, तर मैदानीचं नियोजन मी काय सांगू शकत नाही, कारण ते मैदानी तुम्हालाच करावं लागणार आहे. तुम्हालाच तुमचे पाय घेऊन पळावं लागणार आहे की मी तिथे तुम्हाला बोकांडी घेऊन पळणार नाही माझ्या. त्याच्यामुळे मैदानीचं काय मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार नाही. पण अभ्यासाचं नियोजन तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे, 4 महिने मी सांगितलं, आता तुम्हाला 120 दिवस, कारण 6 महिने जरी भरतीला बाकी असले तरी सुद्धा पोरांनो 2 महिने मी खाण्यापिण्यात राहण्यात झोपण्यात, तुमच्या जवळच्याचं लग्न असेल, तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या बायकोचा वाढदिवस असेल, तुमचे इथे लग्नाचा वाढदिवस असेल, त्याच्यासाठी मी ते 2 महिने काढून टाकले. फक्त 4 महिने इथून पुढे आपल्याकडे आहे. तर या 4 महिन्याचं नियोजन तुम्हाला कसं बनवायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा, जाहिरात ऑगस्ट महिन्यामध्ये आहे, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. 15 सप्टेंबरपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे, हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. ठीक आहे पोरांनो, आता तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल की महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 100+ दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स. आता तुमच्या डोक्यामध्ये बत्ती जळाली असेल की मास्तर हे टास्क आणि कोर्स काय आहे. तर बघा पोरांनो, टास्क कोर्स हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. 120 दिवसाचं नियोजन आहे. हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. रोजच्या रोज मी तुम्हाला टार्गेट देणार आहे, ते रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट 120 दिवस पूर्ण करायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या पोरांनो, की तुम्ही किती क्लास केले आणि किती वर्ष अकॅडमीमध्ये राहिले तर तुमचा अभ्यासाचा स्कोर हा वाढत नसेल, आणि वाढला जर नसेल तर मित्रांनो, तुम्ही हा सेल्फ स्टडीनं अभ्यास तुम्ही करता, तर सेल्फ स्टडी करत असताना नियोजन मी सांगतो त्या पद्धतीने जर का तुम्ही स्टडी केली, मायच्यान सांगतो इमानदारीनं, 120 दिवसामध्ये तुमची लेखी ही 90+ मार्काची होईल. एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. आतापर्यंत काय झालं सगळं विसरून जा. नाम्या गोम्या टोम्या लोकांकडे तुम्ही क्लासेस केला असेल, कुठल्या अकॅडमीमध्ये 1 लाख 1.5 लाख 2 लाख भरून राहिला असेल, 12 महिने म्हणा 2 वर्ष म्हणा, तरी जर का तुमचे मार्क वाढत नसेल तर मी सांगतो त्या पद्धतीने पुढील 120 दिवस अभ्यास करा. नाही जर का तुमचे मार्क वाढले तर मग मला बोला. एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगेन पोरांनो, की कुठलाच माईचा लाल हा क्लासेसवरती भरती होऊ शकत नाही, कारण त्याला भरती व्हायचं असेल तर त्याला सेल्फ स्टडीज करावी लागते. आणि सेल्फ स्टडी करत असताना पोरांनो गाढव मेहनत घेऊन चालत नाही, त्याला स्मार्ट स्टडी करावी लागते. एवढी गोष्ट लक्षात घ्या. तेच या कोर्समध्ये देणार आहे मी तुम्हाला. तेच हे टास्कचं नियोजन देणार आहे तुम्हाला, की रोजचा किती अभ्यास करायचा, 4ही विषय घ्यायचे, त्याच्यामधलं काय वाचायचं, कशा पद्धतीने वाचायचं. काय पोरं बघा पोरांनो, 14 तास 16 तास अभ्यास करतात, पण मित्रांनो त्यांचा रिझल्ट काय येत नाही. त्याचं कारण एक आहे की पोरांनो, पेपरला येतं एक, हा वाचतो एक, आणि काहीचं गोष्ट की पेपरला जे येतं तोच वाचतो, पण त्याच्या ध्यानातच राहत नाही. मग ज्याच्या ध्यानातही राहत नाही त्याच्यासाठी सुद्धा हा कोर्स आहे, त्याच्यासाठी सुद्धा हा टास्क आहे. बाबा, तो या ध्यानात राहत नाही तर तुला मी सांगतो कशा पद्धतीने लक्षात ठेवलं जातं हे सुद्धा मी तुला सांगणार आहे. एकंदरीत 120 दिवसाचा मास्टर प्लॅन आहे, त्याची वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगतो.
त्याचे वैशिष्ट्ये सांगतो, त्याचा डेमोही तुम्हाला दाखवतोय, कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा सगळी काही माहिती देणार आहे. 120 दिवसाचं नियोजन आपण इथे तुमचं तयार केलेलं आहे. तर ह्या टास्क कोर्सची वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पण तत्पूर्वी एक महत्त्वाचं वाक्य बोलतो की पराव तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व आहे. पराव तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व आहे. जसा शेतकरी शेतामध्ये काय पिकवतो याच्यापेक्षा तो बाजारात काय विकतो याच्याकडे जर का त्याने ध्यान दिलं की बाबा शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं, कशाला भाव आहे बाजारात, ह्याच्यावरती जर का त्याने ध्यान दिलं तर शेतकरी कर्जबाजारी होत नाही. पण जर का त्याने जर का ध्यान दिलं नाही तर शेतकरी कर्जबाजारी होतो. तशाच पद्धतीने आपलंही स्पर्धा परीक्षाचं पोलीस भरतीचं तसंच आहे. पर हो तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला महत्त्व राहतं. बाबा आपण किती वाचतो यापेक्षा काय वाचतो याला महत्त्व राहतं. मी आवर्जून तुम्हाला सांगाल 50 पुस्तकं वाचू नका, 5च पुस्तक 50 वेळेस वाचा, तुमचा 100% फायदा होईल. त्याच्या कोर्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 120 दिवसाचं नियोजन आहे. पर हो गायब होऊन जायचं आहे आपल्याला 120 दिवस. 120 दिवस ना कुठलं लग्न समारंभ काही करू नका माझ्या म्हणण्यानुसार. तर आपल्या पुढे टार्गेट आहे, आपल्या पुढे ध्येय आहे, आपल्याला सगळं काही माहिती आहे. भरती कधी निघणार, जाहिरात कधी येणार, मैदानीला सुरुवात कधी होणार आहे. अरे सगळे तर पाडे तुझ्या पुढे सरकारने वाचले, मग वाट कसली बघतो मर्दा. आता अभ्यासाला सुरुवात करायची वेळ झाली आहे. आतापर्यंत जे झालं ते विसरून जा. गर्लफ्रेंडला घेऊन पळून गेला होता, फिरायला गेला होता, इकडे गेला होता, तिकडे गेला होता, अरे सगळं विसरून जा. आजपासून आतापर्यंत झालं ते सगळं गंगेला मिळालं. आजपासून तयारी करायची आपल्याला, आजपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर ह्या टास्क कोर्सनुसार तुला आता अभ्यास करायचा आहे. मी जे नियोजन देईन, मी जे टार्गेट देईन ते पूर्ण करत चल. मायचान सांगतो पोरा, मी सांगतो ते कर. 100% तुझा स्कोर वाढल. आता मी तुला याची टास्क कोर्सची वैशिष्ट्ये सांगतो, याच्यानंतर याचा डेमो दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा पोरा हो, पहिला मुद्दा आहे की हा आपला 100+ दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे. काय म्हणतो रे मी तुम्हाला की आपला 100+ दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे. 100+ दिवसाचा आहे म्हणजे 120 दिवसाचा असणार आहे. एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. 120 दिवस म्हणजे 4 महिने. दुसरा मुद्दा बघा, यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे. बाबा तुम्हाला रोजचं काय करायचं, कुठला टॉपिक घ्यायचा, किती वाचायचं, किती प्रमाणात वाचायचं, हे सगळं काही माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल. हा दुसरा मुद्दा बघितला. तिसरा मुद्दा बघा पोरा हो, तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. यासाठी तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलचं स्टोरेज भरायचं काम नाही आहे. तुम्हाला हा टास्क व्हॉट्सअपवरतीच मिळणार आहे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा बघा, मी जो रोज अभ्यास देईल तेवढाच तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा. मी सांगतो ते करा, त्याच्या पलीकडे काही नाही केलं तरी चालेल. 120 दिवस माझ्या नावावर करून द्या. इमानदारीने सांगतो पोरा, 120 दिवसामध्ये तुमची लेखी 90+ मार्काची होईल. मी तर आवर्जून सांगाल तुम्हाला की तुम्ही वेटिंगला राहिला असाल, काही झालं असेल तरी सुद्धा तुम्ही या टास्कनुसार अभ्यास केला तर इमानदारीने सांगतो पोरा हो, 90+ मार्काची तयारी 120 दिवसामध्ये होईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या बापाचं नाव तुम्ही तुमच्या छाताडावरता लावसाल, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. पाचवा मुद्दा बघा की बाबा प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल. बाबा प्रश्नपत्रिका तुम्ही कधी सोडली पाहिजे मी सांगतो तुम्हाला. आता काही शिक्षक लोक तुम्हाला सांगत असतील की रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा. मी चुकूनही पोरांना रोज एक प्रश्नपत्रिका सोडायची सांगत नाही, कारण काही उपयोग नाही आहे. एखादं पोरगा आहे पोरं त्याला 50, 55, 60 मार्क पडतात आणि तुम्ही त्याला रोज एक प्रश्नपत्रिका सोडायचं सांगता, म्हणजे तो सांगणाराही येडा आहे आणि सोडणाराही येडा आहे. याचं कारण मी एक तुम्हाला सांगतो, तुला 60 मार्क पडतात याचा अर्थ तू 40 मार्काचे तुक्के मारतो आणि त्या 40 मार्काची जरी तुक्के मारित असला त्या पडलेल्या 60 मार्कामधले सुद्धा तो हे 10 तुक्के असते, म्हणजे तो 50% अभ्यास झाला आहे. आणि 50% अभ्यास होऊन दूर का तू रोज एक प्रश्नपत्रिका सोडित असला तर तो यासारखा येडा अख्ख्या भारतात नाही. मग याच्यासाठी बाबा तुम्हाला प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल. हे गोष्ट आवर्जून सांगतो की क्लासेसवरती कुठलाच माईचा लाल भरती होत नाही. त्यासाठी सेल्फ स्टडी करावी लागते. सेल्फ स्टडी ही तुम्हाला मित्रांनो काय म्हणता येईल त्याला स्मार्ट स्टडी करावी लागते. सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाहीये. तर प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. 6वा मुद्दा बघा, टास्क PDF मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल की बाबा नेमकं काय करायचं, किती खायचं जेणेकरून ते पचनी पडलं पाहिजे, काय करायचं काय नाही करायचं, किती वाचायचं किती वाचलं नाही पाहिजे, काय वाचायचं याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल. 7वा मुद्दा बघा, आयुष्यातले 4 महिने प्रॉपर रोज 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा. परवा मी तुम्हाला आवर्जून सांगतो, आपलं 120 दिवसाचं नियोजन आहे. परवा आपल्याला कलेक्टर व्हायचं नाही आहे, IAS IPS SP PSI PI व्हायचं नाही
रे. गृह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे पोलीस शिपाई. आपल्याला ते व्हायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला 14 तास 15 तास 16 तास अभ्यास करायची गरज नाही दादा हो. त्यासाठी तुम्ही फक्त रोजचा 8 तास जरी अभ्यास केला, मी सांगतो त्या पद्धतीने, मात्र स्मार्ट स्टडी केली, सेल्फ स्टडी करत असताना स्मार्ट स्टडी केली, 101% सांगतो तुम्हाला तुमचे 120 दिवसामध्ये 90+ मार्काची तयारी होईल. येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या बापाचं नाव तुमच्या छाताडावरती लागेल, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. 8वां मुद्दा बघा, रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर 100+ दिवसात म्हणजे 4 महिन्यात म्हणजे 120 दिवसात पोलीस भरतीचा अभ्यास सेल्फ स्टडीने पूर्ण होतो. मी परत सांगतो की हो भरती व्हायचं असेल तर सेल्फ स्टडीच करावी लागते. नुसतं क्लासेसवरती कोणताच माहीचालाल भरती होत नाही, पण सेल्फ स्टडी करत असताना तुम्हाला इथे स्मार्ट स्टडी करावी लागते. गाढव मेहनत घेऊन चालत नाही, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर 9वा मुद्दा बघा, ज्या दिवशी तुम्ही टास्क कोर्समध्ये प्रवेश घेणार, आता तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघत असाल, कधीसुद्धा 8 दिवसानं 4 दिवसानं, ज्याही दिवशी तुम्ही हा टास्क कोर्स जॉईन करत असाल त्या दिवसापासून पुढील 100+ दिवस रोज एक टास्क करत जायचा. रोजचा अभ्यास तुम्हाला मी देणार आहे, त्याचा डेमो दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर रोज एक टास्क करत जायचा. इमानदारीने सांगतो तुम्ही रोजचा एक टास्क करत गेला. मी सांगितलेलं नियोजन, एवढं नियोजन आहे आज बाबा, ते कंप्लीट केलं. दुसऱ्या दिवसाचं दुसरं नियोजन, तिसऱ्या दिवसाचा तिसरा टास्क, असं कंप्लीट करत गेला तर 120 दिवसात तुमची 90+ मार्काची तयारी होईल. डेमोही दाखवणार आहे पुढं, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. ज्या दिवशी प्रवेश घेसाल तिथून पुढे 100+ दिवस रोज एक टास्क तुम्हाला करत जायचा आहे. 10वा मुद्दा बघा, शेवटी एवढंच सांगन की 100+ दिवस म्हणजे 4 महिने. मी सांगतो तसा अभ्यास करा, तुमचा रिझल्ट 100% येणार आहे. आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला, एकदा या दसरथे मास्टरवरती विश्वास करून बघा. आतापर्यंत भरपूर लोकांकडे पैसे घातले, आतापर्यंत अकॅडम्या जॉईन केल्या, आतापर्यंत क्लासेस जॉईन केले, तरी पण तुमचा स्कोर वाढला नसेल, तरी पण तुमचे मार्क वाढले नसेल, 1 मार्कानं 2 मार्कानं रिझल्ट जात असेल, पहिलीच भरती असेल, मार्क वाढत नसेल, जे काही तुमच्या आयुष्यात घडत असेल लेखी परीक्षा संदर्भात, तर मी तुम्हाला सांगतो मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या बापाचं नाव तुमच्या छाताडावरती लागलेलं असेल, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. 11वा मुद्दा बघा, ज्या विद्यार्थ्यांनी बघा, मी हा उपक्रम आज सकाळचा चालवत नाहीये, ज्या विद्यार्थ्यांनी जून 2023 पासून चालवत आहे, ज्या विद्यार्थ्यांनी जून 2023 मध्ये हा आपला कोर्स जॉईन केला होता, तर ती आत्ताच नुकतीच 17,000 पदाची भरती झाली आहे. या भरतीमध्ये आपले ते पूर्व भरती झाले आहे. मी स्वतः सांगत नाहीये दादा हो, त्यांनी पाठवलेले वर्दीवरील फोटो आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, नक्की जॉईन करा, तिथं त्यांच्या प्रतिक्रिया आवश्यक बघा. विद्यार्थी मित्रांनो, मी सांगतो ते करा, रिझल्ट हा 100% येईल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय, निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. भरतीची जाहिरातही आपल्याला महिनाही माहिती आहे, आपल्याला तारीखही माहिती आहे, अरे सगळंच तर माहिती आहे, मग वाट कसली बघतो मर्दा, तुला हे कोर्स जॉईन कर आणि 100% सांगतो नियोजन पद्धतीने अभ्यास कर. कसा तो इथे स्कोर वाढत नाही तर मग मला बघ, मग मला बोल. आता बघ हो, आता तुम्हाला याच्यानंतर हे 13 मुद्दे झाले. 14वा मुद्दा असं सांगतोय की रोज एक 100 मार्काचा पेपर सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे, लक्षात राहू द्या. आता तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल, बघा अशा प्रतिक्रिया आहे, त्या प्रतिक्रिया वाचून दाखवत नाही मी, ठीक आहे. हा कोर्स जॉईन करायचा असेल तर याची फीस किती आहे मी तुम्हाला सांगतो, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, डेमोही तुम्हाला मी दाखवणार आहे, ठीक आहे. तर बघा हो, हे 4 महिन्याची फीस आपण याची ठेवली आहे फक्त आणि फक्त 499 रुपये. रेग्युलर फीस याची 799 आहे, पण आपण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर 799 नसून याची आपण फक्त 499 रुपये फीस ठेवली आहे. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 499 रुपये या नंबरवरती पाठवून द्यायचे. स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्यायचा, ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल. तुम्हाला कधीही तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तरीही प्रवेश घेऊ शकताय. ज्या दिवशी प्रवेश घेसाल ना तिथून पुढे 100+ दिवस एक टास्क रोजचा करत जायचा. बघा हो, तुम्ही ज्यावेळेस फीस पेड करसाल त्यावेळेस स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला टाका. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ज्या पोरांनी प्रवेश घेतला त्यांचा ग्रुप बनवण्यात आलेला आहे, भरपूर पोरांनी प्रवेश घेतला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ॲड करल. त्याच्यानंतर योग्य अशी बुकलिस्ट सुद्धा देण्यात येईल आणि तुम्हाला रोज एक टास्क तिथं मिळत जाईल. 120 दिवस इमानदारीने अभ्यास करा. नाही स्कोर वाढला मग मला बोला. आता हो, हे सगळं काही तुम्ही बघितलं असेल. आता आपण मास्टर प्लॅन टास्कचा डेमो आपण बघूया की कशा पद्धतीने तुम्हाला हा डेमो मी देणार आहे. बघा हो, टास्क क्रमांक 1 आहे, दिवस पहिला आहे, असे 120 टास्क असणार आहे. हा पहिल्या दिवसाचा टास्क म्हणून डेमो म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. आता पोलीस भरतीचा विचार करायला गेलो बाळ्या, लक्षात राहू दे, पोलीस भरतीचा विचार करायला गेला तर आपल्याला 4 विषय आहे. कोणकोणते आहे? गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, मराठी व्याकरण आहे आणि सामान्य ज्ञान आहे. चालू घडामोडी त्याच्यामध्ये पुरा इन्क्लूड करून घे.
आता बघा हे 4 विषय पराव 90 मिनिटाचा वेळ असतो, 100 मार्काचा पेपर असतो, आपल्या आयुष्याचा खेळ असतो. याच्या पलीकडे पोलीस भरतीला मायचान सांगतो काही विचारलं जात नाही. एवढंच आहे पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी. आता पराव गणिताचा अभ्यास आपल्याला करायचा. पहिला दिवस आहे, टास्क क्रमांक 1 आहे. मी तुम्हाला सांगणार गणिताचा अभ्यास की संख्या आणि संख्यांचे प्रकार. बघा फक्त किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चालेल आपलं हे प्रकरण. आता एखाद्या पोराच्या डोक्याला खा झाली असेल, डोकं तो खाजायला लागला असेल, मास्तर हे नेमकं काय सांगितलं मला काहीच कळलं नाही हो, सांगतो समजून, व्हिडिओ कंटिन्यू बघ. बघ पोरा, मी तुला सांगणार पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी तुला गणिताचा अभ्यास मी काय करायचा सांगितला. याच्यामध्ये मी तुला सांगणार की संख्या आणि संख्याचा प्रकार. बघ किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चाललेले आपलं प्रकरण. आता मग याच्यामध्ये तू बघत असताना संख्या आणि संख्याच्या प्रकारामधील पहिल्या दिवशी तुला काय बघायचं, कुठली संख्या कशी ओळखली जाते हे बघायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये मग बघा 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे ते बघायचं. याच्यामध्ये परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, विषम संख्या, मूळ संख्या हे तुला याच्यामध्ये बघायचं आहे. पण बघत असताना पोरा अशा पद्धतीने बघायचं की जिंदगीत ते कधी विसरलं नाही पाहिजे. तुला झोपेतून जरी उठून विचारलंय बाबा 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे, तुला माहिती आहे 25 आहे, पण तुला त्या फास्ट सांगता आल्या पाहिजे. कशा रे, 2 3 5 7 11 13 17 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97 एका दमामध्ये पोरा मी 25 मूळ संख्या म्हटलो. अशाच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग समसंख्या कशाला म्हणतात, विषम संख्या कशाला म्हणतात, चौकोनी संख्या कोणत्या, त्रिकोणी संख्या कोणत्या, हे चौरस संख्या कोणत्या, चौकोनी नव्हे चौरस संख्या कोणत्या, त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या कशा ओळखल्या जातात, ते सगळी काही माहिती तुम्हाला इथे बघायची आहे. बघत असताना पोरा हो अशा पद्धतीने बघा की तुमचं ते आयुष्यातून कधी विसरलं नाही पाहिजे. एवढंच तुम्हाला मी पहिल्या दिवशी जेवढं सांगितलं गणिताचं तेवढंच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. पण करत असताना असं करा की ते कधी विसरलं नाही पाहिजे. आता ज्या पोरांच्या ध्यानात राहत नाही त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो. परवा मी पहिल्या दिवशी काय सांगितलं रे तुम्हाला, तुमच्या ध्यानात राहत नाही बरं, ठीक आहे चालतंय. मी पहिल्या दिवशी तुम्हाला काय सांगितलंय की संख्या आणि गणिताचं की संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील किती प्रकार आहे ते पहा. कुठले प्रकार आहे ते संख्या कशा ओळखल्या जातात. पहिल्या दिवशी गणिताचं एवढंच तुम्हाला बघायला सांगितलेलं आहे मी, बरोबर आहे ना. मग तेवढं बघत असताना अशा पद्धतीचं बघायचं आपल्याला. जर का 1-2दा वाचून जर का आपल्या ध्यानात राहत नसेल, तुमची बैलबुद्धी असेल साला, काय करावं डोक्यातच घुसत नाही मास्तर, तर डायरेक्ट काय कर माहिती आहे का, 21 वेळेस कर त्या गोष्टीला. 21 वेळेस कसं, तर मग आता बाबा मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत 25 आहे ना, तुझ्या ध्यानात राहत नसेल बाबा 25 आकडा, 1 ते 100 पर्यंत 25 संख्या, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25 आहे, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25 आहे. डायरेक्ट 21 वेळेस म्हण. मायचान सांगतो गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, नवरा बायको सगळं विसरसान, पण ते 21 वेळेस केलेली गोष्ट माणूस कधी विसरू शकत नाही. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25 आहे ना, तर मग त्या मूळ संख्या 25 आहे ना, डायरेक्ट 21 वेळेस म्हण ना, असं येण्यासारखं. 2 3 5 7 11 13 17 23 29 31 37 41 43 44 45 59 61 66 71 73 79 83 89 97 असं म्हण तू 21 वेळेस. पहिल्या दिवशी तुला गणिताचं मी एवढाच अभ्यास सांगितलेला आहे, तेवढाच करायचं आपल्याला. त्याच्या पलीकडे कुठं काय करायचं आहे. 21 वेळेस म्हणायची कुठली गोष्ट. शास्त्र सांगतं पोरा, मी स्वतः सांगत नाही. तू जर का ती गोष्ट 21 वेळेस केली ना की तू ती कधीच आयुष्यातून विसरू शकत नाही. एवढी गोष्ट लक्षात राहू दे, ठीक आहे. आता हे गणिताचं झालं. आता त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार वर्णमाला दिवस पहिला आहे. 25 प्रश्न सोडवा वर्णमालेचे. तर बुद्धिमत्तेचे तुम्ही वर्णमालेवरील 25च प्रश्न सोडवायचे. झाला तुमचा पहिल्या दिवशीचा वर्णमाला आपलं बुद्धिमत्तेचा टास्क. पहिल्या दिवशी बुद्धिमत्तेचे एवढंच करायचं. त्याच्यानंतर मराठी व्याकरण हा विषय आहे. हा विषय म्हणजे कसा आहे माहिती आहे, परवा आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे. गणित बुद्धिमत्ता ही आपल्या बापाची प्रॉपर्टीच आहे बरं का. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार परवा हो की पहिलं चॅप्टर आहे मराठी भाषेचा उगम व व्याकरण दिवस पहिला आहे. याच्यामध्ये 3 मुद्दे अभ्यासाला देणार. मी तुम्हाला सांगणार की बरोबर मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयी बघा, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा, भाषा लिपी व स्वरूप बघा. आता तुम्हालाही वाटलं असेल की बरोबर मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयी आणि मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी आणि भाषा लिपी व स्वरूप बघायचं. हे 3 मुद्दे मास्तर आम्ही लय झालं तर 15 मिनिटात करून टाकू. मलाही माहिती आहे तू 4 वर्ष 6 वर्ष घासली असेल, वेटिंगला राहिला असेल आणि अगोदर अभ्यासही झाला असेल तुझा, तर तू हे 3ही मुद्दे लय झालं लय झालं तर मित्रा तू हे 15-20 मिनिटात करून टाकशील. पण पोरा मी तुला काय सांगितलंय की बाबा ह्या अशा पद्धतीने करा की तुम्हाला ते आयुष्यात कधी करायची गरज नाही पडली पाहिजे. तर पोरा हो काय करायचं माहिती आहे का, आता 1-2 वेळेस वाचून तुमची आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन करून घ्या. आणि जर आकलन करण्याची क्षमता नसेल, आपली बैलबुद्धी आहे, डायरेक्ट या 3च मुद्द्याला 21 वेळेस करा. एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो पराहो, कुठलीही गोष्ट तुम्ही 21 वेळेस केली तर ती आयुष्यातून कधीच तुम्ही विसरू शकत नाही. हे एक सर्वात मोठं शास्त्रीय नियम आहे. मी स्वतः काही सांगत नाही, ठीक आहे. आता त्याच्यानंतर सामान्य ज्ञान हा विषय आहे.
याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगणार की झालं मराठी व्याकरणाचा पहिल्या दिवसाचा टास्क झाला तुमचा. याच्यामध्ये सामान्य ज्ञान हा विषय आहे. हा विषय म्हणजे खोंदापाड निकला चुव्वा आहे, पण हे मी तुमच्याकडून करून घेणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार परत सामान्य ज्ञानचं राज्य आणि राजधान्या बघा, एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघा. आता तुम्ही मला सांगा सर सामान्य ज्ञानचं पहिल्या दिवशी आम्ही राज्य आणि राजधान्या, एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या एवढंच बघायचं का? याच्या पलीकडे आम्ही सामान्य ज्ञानचं काही बघायचं नाही का? तर हो मित्रा, याच्या पलीकडे तुला काही बघायचं नाही आहे. पहिल्या दिवशी फक्त राज्य आणि राजधान्या, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या एवढंच तुला सामान्य ज्ञानचं बघायचं. पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की ते तुमच्याकडून कधीच विसरलं नाही पाहिजे. आता एक उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला पोराहो, की आता बाबा इथं राजस्थानची राजधानी काय आहे? जयपूर आहे. ठीक आहे. आता तुमच्या जर काय ध्यानातच राहत नसेल की राजस्थानची राजधानी जयपूर आहे, डायरेक्ट 21 वेळेस म्हणायचं राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर, असं 21 वेळेस म्हणायचं. पहिल्या दिवशी मी तुम्हाला फक्त सामान्य ज्ञानचं राज्य आणि राजधान्या, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या एवढंच करायचं सांगितलेलं आहे. तेवढंच करा, पण असं करा की ते जिंदगीतून कधी विसरलं नाही पाहिजे. आपल्याकडे 120 दिवस आहे. 120 दिवसामध्ये आपण तख्ता पलट कर देंगे एवढा अभ्यास होतो 120 दिवसात. फक्त मी सांगतो ते करत चला तुम्ही. अति महत्त्वाचं, पहिल्या दिवसाचा अभ्यास झाला नाही तुमचा, अति महत्त्वाचं म्हणजे कंटिन्यू मी तुम्हाला 2016 पासून तर आतापर्यंत झालेलं सर्व प्रश्नपत्रिका वाचायला सांगणार आहे. 120 दिवसामध्ये होतं हे सगळं काय. याच्यामध्ये मी तुम्हाला कंटिन्यू 3 प्रश्नपत्रिका वाचायला देतो. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार अति महत्त्वाचं PYQ, पोलीस भरतीमधला सर्वात मोठा फॅक्टर लक्षात राहू द्या. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार PYQ 2018च्या 3 प्रश्नपत्रिका वाचा, त्यामधील फक्त GK आणि मराठी व्याकरण वाचा. एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला 2दा वाचायला सांगतो, जेणेकरून परवा तुमचं इथे 2दा रिव्हिजन होतं. अशा पद्धतीने मी तुम्हाला अभ्यास देणार आहे. गणित बुद्धिमत्ता इथं मी सोडायला सांगत नाही तुम्हाला, कारण सोडायला गेला तर एक प्रश्नपत्रिका गणित बुद्धिमत्ता सोडायला गेला तर एक प्रश्नपत्रिका सोडायला तुम्हाला 1.5 तास लागेल. त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला मराठी व्याकरण आणि GK वाचायला सांगतो याच्यामध्ये. तर 2016 पासून तर आतापर्यंत झालेलं सर्व प्रश्नपत्रिका वाचून घेतो. हे सगळं काही 120 दिवसात पूर्ण होतं परवा. 120 दिवस जर का तुम्ही मन लावून जीव लावून मी सांगतो त्या पद्धतीने जर अभ्यास केला ना, इमानदारीने सांगतो परवा, जास्त दिवस नाही, पहिल्या 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये झालेला बदल दिसून येईल की चायला मी पहिल्यानं काय करत होतो ना आता काय करत आहे. तुम्ही पहिला कसा अभ्यास करत होता ना आता कसा करत आहे. तर ज्यांनाही कोर्स जॉईन करायचा असेल तर याची फीस आपण रेग्युलर 799 आहे, पण हा व्हिडिओ बघत असाल तर 499 रुपये ठेवली आहे. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 499 रुपये पाठवून द्या. स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या. ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल. तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल आणि तुम्हाला त्याच्यानंतर बुक लिस्टही देण्यात येईल. ज्याही दिवशी प्रवेश घेसाल, कधीही व्हिडिओ बघत असाल, त्या दिवसापासून पुढील 100+ दिवस पराहो तुम्ही रोज एक टास्क करत जायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपला अभ्यास करायचा आहे. काही अडचण असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकताय. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या नंबरवरती व्हॉट्सअपला मला नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करतो, तुम्हीही माझा नंबर सेव्ह करून घ्या. माझ्या टेटसच्या माध्यमातून भरपूर अशा फ्रीमध्ये बाळांनो इथे तुम्हाला अपडेट बघायला मिळतील. आशा करतो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.